नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आज शेअर करत आहे कांदा पोहे रेसिपी जी महाराष्ट्रातील फेमस आहे। रोज आपण नाश्त्याला जरी खाल्ली तरी आपल्याला पोह्याचा कंटाळा येत नाही, इतके छान असे पोहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे फेमस आहेत। आणि त्याच्यासाठी अर्धा किलो पोह्यासाठी मी इथे कांदे घेतलेले आहेत 4। ते पहिला असे बारीक एकदम बारीक असे चिरायचे नाहीत, आडवे उभे करून असे मी मीडियम साईजमध्येच असे कट करून घेतलेला आहे कांदा। जास्त बारीक नाही तर लांब असा कांदा चिरायचा नाही आहे, मीडियम साईजमध्ये असा कांदा चिरायचा आहे। त्याच्यानंतर मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। अर्धा किलो पोहेसाठी 4 मिरच्या बास होतात, म्हणजे थोडंसं तिखट पण पोहे व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी। आणि इथं एक 3 ते 4 पळी होईल एवढं मी तेल घेतलेलं आहे। तेल मी जास्त प्रमाणात वापरलेलं नाही आहेत, कारण ऑइली फार होतात, तेलकट असे पोहे करायचे नाही आहेत। आणि मिरच्या याच्यामध्ये मी फ्राय करून घेतलेले आहेत। जिरं मोहरी हे फोडणीसाठी घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। आणि कांदा हा चांगला मऊ होईपर्यंतच आपल्याला परतायचा आहे। चांगला मऊ सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेचच पोहे परतून घ्यायचे आहेत, जास्त असा भाजायचा नाही आहे हा कांदा। ह्याच्यात मी जिरे मोहरी फोडणीसाठी घातल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता सुद्धा फ्लेवरसाठी, कढीपत्त्यामुळे टेस्टी होतात पोहे, एकदम छान होतात आणि त्याच्यासाठी मी कढीपत्ता वापरलेला आहे। त्याच्यासोबत धने पावडर सुद्धा घालायचे आहे याच्यामध्ये अर्धा चमचा। आणि इथे मी हे पोहे अर्धा किलो घेतलेले आहेत। हे मी 1 मिनिटापर्यंत असे पाण्यामध्ये चांगले भिजवणार आहेत, जेणेकरून चांगले फुलून असे मऊ होतात हे पोहे। जास्त करून आपल्याला मऊ असे पोहे घ्यायचे आहेत करून पाण्यामध्ये भिजवून। आणि हे शेंगदाणे एक अर्धी वाटी मी घातलेले आहेत, ते सुद्धा थोडेसे फ्राय करून कांद्यामध्ये घेणार आहे। आता याच्यामध्येच मी थोडीशी हळद पावडर घातलेली आहे, पाव चमचा, आणि हिंग थोडं। हिंग धणे पावडर हे सर्व घातल्यामुळे या पोह्याला एक छान अशी टेस्ट येते। आणि चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, थोडंसं पोह्यामध्ये पण मी वरतून घालणार आहे, पोहे जे भिजवलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि थोडंसं कांद्यामध्ये घातलेलं आहे। आणि आता हे पोहे याच्यामध्ये मी घालून परतून घेणार आहे। धने जिरे कढीपत्ता याच्यामुळे खूपच छान असे खमंग पोहे होतात आणि टेस्टी बनतात, त्याच्यासाठी हे मी सर्व घातलेले आहेत। आणि शेंगदाणे हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला नको असतील तरी तुम्ही ते स्किप करू शकता, शेंगदाणे नाही घातले तरी चालतील। आणि आपल्याला हे चांगले असे मिक्स करून घ्यायचं आहे। जी फोडणी आहे ती पोह्यांना सर्वत्र लागली पाहिजे, असं सगळे पोहे मिक्स करून एक 5 मिनिटापर्यंत आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचे आहेत, पोहे गरम करून घ्यायचे आहेत। आता हे मी 1-2 मिनटं झाकून ठेवणार आहे। आणि कोथिंबीर ही अशी मी पूर्ण बारीक अशी चिरलेली आहे कोथिंबीर, आणि याच्यामध्ये वरतून टाकून घ्यायचे। आणि परत एकदा पोहे मी परतणार आहे, हलवून घ्यायचे सगळे पोहे। आणि परत एकदा आपल्याला 2 मिनटं चांगली पोह्याला वाफ येऊ द्यायची आहे, झाकून ठेवायचे। आणि छान असे आपले पोहे एकदम टेस्टी आणि खमंग असे बनतात। आपण चांगले भिजवले पोहे हे चांगले सॉफ्ट असे बनतात। आपल्याला तेल जास्त वापरलं नाही तरी चालतं पोह्यांना। अर्धा किलो पोहे हे 6-7 लोकांच्यासाठी नाश्त्यासाठी तयार होतात। आणि हा व्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।